चला मॅच स्टार्ट करा. पहिला बॉल इथे डॉट आलाय. योगेश आणि प्रतीक ही जोडी मैदानावरती आहे. पहिला बॉल योगेश यांच्यासाठी डॉट आलाय. ओ भन्नाट वेग आहे गोलंदाजाकडे आणि वेगाच्या जोरावरती पहिले 2 बॉल मात्र फलंदाज चारोखाने चेत आहेत. अप्रतिम सुरुवात केली इथे गोलंदाजाने. पहिले 2 बॉल अचूक टप्प्यावरती अचूकता आणि वेग त्यासोबत नियंत्रण देखील खूप चांगलं पाहायला मिळते. येस डेफिनेटली चांगली साथ गोलंदाजाची असेल पण त्याला क्षेत्ररक्षकांची मिळायला हवी. जोपर्यंत फिल्डिंग डिपार्टमेंट योग्यरित्या काम करीत नाही तोपर्यंत गोलंदाजाचं वर्चस्व चालत नाही. पण फलंदाजाने देखील हात खोललेत. सुंदर फटका आपल्याला पाहायला लॉफ्टेड ऑफ ड्राइव्ह बॉल चालला थेट कव्हर बाउंड्री पार. अजूनही सर्व जे हैवा झेल साठी 500 रुपयाचं बक्षीस आदरणीय आयोजकांच्या वतीने या ठिकाणी असणार आहे. सन्माननीय अरुणदादा राऊत सरपंच कहानोर यांच्या माध्यमातून नाही खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे ज्यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा कानोड गावचे प्रथम नागरिक सन्माननीय अरुणजी राऊत साहेब यांच्या वतीने ते पारितोषिक असणार आहे. आयवा कॅच म्हणजे प्रेक्षक कमाल कॅच जर कोणत्याही प्रेक्षकाने घेतली तर त्यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल. समालोचकांसाठी नाहीये. तुषार सर बस आपण पुढचा बॉल. ओ स्वीप करायचा होता टायमिंग झालं नाही. स्वीप करण्यासाठी तुमच्याकडे बेमिसाल टायमिंग असतं फार महत्वाचं आहे. आणि टप्पा हेरणं प्रथमतः खूप इम्पॉर्टंट आहे. हाफ व्हॉली समोर असेल तर मात्र स्वीप तुम्ही करू शकता. उमरोली संघाचे पुरस्कर्ते शुभम पाटील त्यांना तुम्ही तिकडे पाहतात. सध्या भरपूर क्लोज आहेत ते ग्राउंडच्या जवळून ते मॅच पाहतात. त्यांच्या समोर त्यांचे अरुण दादा देखील आहेत ज्यांचं नावं नाही ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्पर्धा पार पाडित आहोत. येस ते महत्वाचं आहे. प्रथमतः नोकरी धंदा ते पहा त्यानंतर क्रिकेट. चला मॅचकडे आपण लक्ष देऊयात. नेक्स्ट बॉल खोला टाकला होता. वॉट अ सुपर बॉल. तितक्यात सुंदरतेने खेळून देखील काढला. ड्राईव्ह केला. डीप मध्ये फिल्डर तिकडे तैनात आहेत. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर वाईड ऑफ लॉंग ऑफ मध्ये चांगली फिल्डिंग. तत्पूर्वी एक धाव आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. 5 रन्स. संदेश कुलकर्णी 5 धावा धावफलकावरती. पाच धावा धावफलकावरती आहेत. प्रथमेश ठाकूर सर आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. Oh, clean ball! What a delivery that is! You miss! I definitely hit! Furniture destroyed केला गेलाय. विकेट आणि टोटली लाईन मिस केली बॅटरनं. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. बॅट स्विंग तर झालं आणि बॅकलिप थोडीशी अँगलला आली. त्याचा फायदा इथे गोलंदाजाला मिळालाय. विकेट. ही दुसरी विकेट जर गोलंदाजाला मिळाली तर आमचे दिनेश दादा राऊत मॅनेजमेंट टीम मेंबर त्यांच्या वतीने देखील तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. त्यामुळे तुषार सर जर या बॉलवरती जर गोलंदाजाला यश मिळालं तर देखील 500 रुपयांचं पारितोषिक दिनेश दादा राऊत यांच्या वतीने दिलं जाईल. यदा कदाचित सामना 5 षटकांचा असता तरी संधी मिळाली असती गोलंदाजाला. कारण सेकंड स्पेल त्यांचा असता तर
पण चला हरकत नाही, इतर जेवढे गोलंदाज असतील त्या सर्वांसाठी हे पारितोषिक असणार आहे. दिनेश राऊत यांच्या वतीनं बॅक टू बॅक 2 विकेट जो गोलंदाज मिळवेल त्यांना 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. हर्षल यांनी कमालीची गोलंदाजी केली. आपण पाहिलं पाठीमागच्या सामन्यामध्ये देखील गोलंदाजी खूप जमेची बाजू आहे उमरवली संघाची. मॅच लगेच सुरू करा. स्टॉपवॉच सुरू आहे, या गोष्टीची थोडी आपण नोंद घ्या, कारण पहिल्या 3 ओव्हरसाठी 15 मिनिटांचा वेळ असेल. डीके टाइम मॅच केला आपण, बरोबर? येस. सराव बंद करा आता प्लीज. डीके टाइम नोटीस करा प्लीज. साहिल गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क वर होतो सज्ज. वेगवान होता, लॉफ करायचा प्रयत्न, मिस टायमिंग बॉलर मध्ये, लॉंग ऑफ ला कॅच कंप्लीट. विकेट टेकिंग बॉलर आहे, ISPL मध्ये खेळलाय, टेप बॉल एक्सपर्ट आहे आणि खऱ्या अर्थानं अनुभव बोलतो मैदानाच्या आतमध्ये. वय जरी कमी असलं तरी अनुभव मोठा या खेळाडूकडे. विकेट त्यानं मिळवली आहे. आणि साहिल लोंगले अतिशय चांगली गोलंदाजी इथे करतायत. कमालीची गोलंदाजी इथे त्यांनी केली आहे. बॉल तयार. साहिल रफ्तार का सौदागर. यापूर्वी आपण पाहिलं तर गणेशने देखील चांगली गोलंदाजी केली होती जी आणि आता साहिल देखील चांगली गोलंदाजी करतोय. SBCC उमरोली संघाचा बॉलिंग अटॅक फार सुंदर आहे, त्यामुळे त्यांच्या विरोधामध्ये धावा करणं देखील बऱ्याचदा कठीण असतं. यापूर्वीच्या मॅच मध्ये आपण पाहिलं SBCC संघाला सुंदर गोलंदाजी केली. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाच्या विरुद्ध मोठा बॅकलिप कॅच होता. भरपूर प्रचंड वेगाने बॅट फिरवली गेली होती, गोफणी सारखी अक्षरशः बॅट फिरवली. डीके कडे अपील करू शकत नाही तुम्ही. कॉट बँडची अपील तुम्ही मुख्य पंचांकडेच करावी. पण इथे काय घडतंय, खेळाडू मैदान सोडतोय, तिथे मात्र आपण पाहतोय खेळाडू वृत्ती आपल्याला पाहायला मिळाली. बॅटला स्पर्श झाला नाहीये. पंचांना यदा कदाचित आवाज गेला की नाही मला माहित नाही, पण त्यानं मैदान सोडलं. प्रथमतः पाहिलं त्याने वाट पाहिली, पण त्यानंतर त्यानं स्वतः मैदान सोडलंय. ही त्यानं कबुली दिली की हो माझ्या बॅटला स्पर्श आहे आणि मला मैदान सोडावं लागेल. त्यानंतर साहिलला आपण पाहतो. त्यानंतर आय थिंक गणेश येतील. सो जो बॉलिंग युनिट आहे तो फार डेंजरस आहे, फलंदाजांसाठी घातक ठरतो. प्रचंड गती इथे देखील होती. असं वाटतंय की लाईन मिस केली. रनआउटची संधी आहे. इथून नाही तर तिथून विकेट तर मिळेल.
आसमान से गिरे और खजूर में अटके विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज होतोय बाद. वन मोर गॉन धावचीच्या स्वरूपात SBCC उमरोली संघाला सांघिक यश मिळेल. ठोक डीजे. हा चेंडू ग्राह्य धरला जाईल पंच. फेअर डिलिव्हरी. येस थोडं डाऊट आमच्या स्कोररला होतं. लेग. येस येस ओके ओके. धावचीच्या स्वरूपात विकेट मिळाल्या. धावा संख्या जर आपण पाहिली टोटल स्कोर बोर्ड वरती 6. या ओव्हरमध्ये साहिलने खरंच इम्प्रेसिव्ह बॉलिंग केली. मी या गोष्टीचा उल्लेख करतोय वारंवार की बॉलिंग युनिट जर आपण पाहिलं भरपूर डेंजरस आहे. घातकीय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजांना कोणत्याही प्रकारे त्यांचं वर्चस्व चालून देत नाही आहेत गोलंदाज उमरोली संघाचे आणि इम्प्रेस केलाय. बॉल तयार. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती साहिल. कौतुकास्पद गोलंदाजी आहे. बॅटचेस बॉल हवेमध्ये टेकन बाय विकेट किपर सक्सेसफुली सफलरित्या एसटी रक्षकाने हा झेल कॅरी केलाय. फलंदाज होईल बाद. तू चल मे आया. फलंदाज येत आहेत, हजेरी लावतायत, पंचिंग करतायत, मैदान सोडतायत. आणखीन एक बाद. बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा आता षटक क्रमांक 3 आणि गणेश गारेला आपण पाहणार आहोत. यापूर्वीच्या सामन्यामध्ये सामनावीरचा किताब त्यानं पटकावला. यंदा हंगामामध्ये आपण पाहिलं तर जयनुमान गोसाई ब विरुद्ध त्यानं हॅट्रिक देखील संपादित केली आणि गोलंदाजी फार छान आहे. चारही गोलंदाज SBCC उमरोली संघाचे फार सुंदर गोलंदाजी करतात. गणेश गारे सध्या जी बॉलिंग मार्कवर. पहिला चेंडू पायांवर आदळतोय. अनप्लेबल डिलिव्हरी. फलंदाजांना पूर्णपणे थांबवून ठेवलं गेलेलं, बांधून ठेवलेलं, पायांमध्ये अक्षरशः बेड्या घातलात. आणि अजित सरांचं ऑब्झर्वेशन फार फार सुंदर आहे. मी नेहमी पाहतो जेव्हा आम्ही एकत्रित असतो कोणती स्पर्धा कव्हर करतो तेव्हा प्रत्येक गोलंदाज कशी गोलंदाजी करतो याचं विश्लेषण ते आम्हाला देत असतात आणि ते मार्गदर्शन नेहमी उपयुक्त ठरतं. कारण त्या गोलंदाजाने कशी गोलंदाजी केली त्याचं विश्लेषण पंचांहून अधिक सुंदर कोणी तुम्हाला सांगू शकत नाही. ड्राईव्ह केलाय. एअर लॉंग ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळते. बॉल मागील लॉंग ऑनला. सेकंड अटेम्प्ट मध्ये, थर्ड, फोर्थ अटेम्प्ट मध्ये बॉल कलेक्ट करतात. असं चालणार नाही. ॲज अ फिल्डर जेव्हा तुम्ही आउटफील्ड मध्ये फिल्डिंग करता तेव्हा सगळ्यात पहिले या गोष्टीला तुम्हाला प्राधान्य देतं की फर्स्ट ऍक्शन मध्ये बॉलला उचलणं हे फार महत्वाचं आहे. त्यानंतर ॲक्युरेट थ्रो, ऑन द स्टंप थ्रो ज्याला म्हणतात, जिथे जर तुम्ही स्टंप लाईनला प्रॉपर थ्रो केला तर रनआउटची संधी देखील वाढते. त्यामुळे ॲज अ फिल्डर हे फार महत्वाचं आहे. पुढचा बॉल थांबून खेळायचा होता. आडव्या बॅटनं लॉप करण्याचा प्रयत्न असफल राहिला. बॅटचं चुंबन घेतलं आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला चेंडू. वन मोर बिग ब्लो फॉर टीम चौधरपाडा.
चला, वारंवार सूचना मिळते, बी फास्ट, कारण 8च्या पूल मधून आय थिंक एकच संघ पुढे सरकणार आहे, त्यामुळे यानंतर देखील एक मॅच आपल्याला कव्हर करायची आहे. ओ, यावेळेस देखील चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो, पण लाईन 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 फार महत्वाची आहे. टप्पा जरी योग्य असला तरी दिशेवरती नियंत्रण असणं फार महत्वाचं आहे. येस सर, डेफिनेटली खूप चांगली गोलंदाजी सर्वच गोलंदाजांची पाहायला मिळाली. उमरली संघाचे सर्वच गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी करतायत. गणेश पुन्हा आता गोलंदाजी मार्कवर, पुढचा बॉल. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केलंय, गतीमध्ये परिवर्तन सोबत रायटी बॅटरसाठी जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं बाहेर येणारा चेंडू होता. यावेळेस देखील अतिरिक्त धावेचा इशारा पंच करतायत. डावखुरी त्याचा फलंदाज मैदानात सात, त्याच्यासाठी ऑफ ब्रेक होता, रायटीसाठी हात येणारा चेंडू आला असता. गरजेचं आहे, ज्या प्रकारे बॅटरचे स्टान्स आहेत त्याला अनुसरून तुम्हाला गोलंदाजी करणं फार महत्वाचं आहे. फिल्डिंग तुम्ही पाहू शकाल, ऑन साईडला 3 फिल्डर आहेत, डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये एक फिल्डर पाहायला मिळतोय. अपील झाले, ओ फलंदाज बाद, विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळेल. आणखीन एक विकेट, एका मागोमाग एक विकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. बॅक टू बॅक फॉल ऑफ विकेट. करण नावातच त्याचा रन आहे, पण त्याचा बॅट मधनं शेवटच्या बॉलवरती काही रन आला नाही. एंड ऑफ द थर्ड ओव्हर, 3 षटकाचा खेळ संपन्न. धावा फलकावरती 10 ऑन बोर्ड. ज्याचं कारण गोलंदाजी विश्लेषण मी तुम्हाला आवर्जून सांगेन. हर्षलने धावा खर्च केल्या फक्त 5 मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये, त्याने 1 विकेट मिळवली. 3 विकेट मिळवल्या. खरं तर आपण पाहिलं तर साहिलनं त्याने 1च धाव खर्च केली. त्यानंतर थर्ड ओव्हरमध्ये आला बॉलिंग मार्कवरती गणेश, त्यानं धावा खर्च केल्या त्या 3 आणि विकेट मिळवल्या त्यात 2. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, कौतुक करावं तितकं कमी आहे या गोलंदाजांचं. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. पुढचा बॉल लॉफ केलाय, बॉल हवेमध्ये उंच भरपूर, लांब तितका गेला नाही, एलिव्हेशन मिळत नाहीये. फिल्डर आलेत आणि चांगला झेल संपादित केलेला आपल्याला पाहायला मिळाला. धावत येऊन चेंडूला पाहिलं, त्यानंतर हा कॅच कंप्लीट केला. हातांचा पिसारा फुलवला, त्यामध्ये चेंडूला समाविष्ट करून घेतलं. 1 मोर
धावा झाल्या त्या 10 रन्स ऑन बोर्ड आणि 10व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये आलेला तो मानव. 8 विकेट गमावलेल्या. दयनीय अवस्था, विकट परिस्थिती सध्या मैदानाच्या आतमध्ये नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरपाडा संघाचे आपल्याला पाहायला मिळेल. फार दयनीय अवस्था. यापूर्वी खर तर उसाटणे संघाने मला तर वाटतं 16 का 17 बनवल्या होत्या. 16 बनवल्या होत्या. 17चं टार्गेट होतं. पण आता नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरपाडा संघ देखील अडचणीत आहे. भन्नाट गतीने इम्प्रेस केलंय. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्पा, भेदक मारा, आक्रमक गोलंदाजी. आम्ही नेहमी सांगतो अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. गोलंदाज बचावात्मक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न का करतात. जर का असे गोलंदाज असतील अटॅकिंग अप्रोचने बॉलिंग करणारे तर फलंदाजांना घाम फुटेलच ना. आणि सध्या तेच आपल्याला पाहायला मिळतं. अक्षरशः एकेका धावेसाठी इतकं झगडावं लागतं, एकेका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. उमरोली संघाचं फार कौतुक मी करेन, कारण हे जे 4 गोलंदाज आहेत चारीच्या चारी स्पीड गन. कल्याण डोंबिवली परिसरामध्ये जर तुम्ही आलात तर मोठी देसाईचा असा बॉलिंग युनिट तुम्हाला पाहायला मिळतो. वाडेकर संघाचा बॉलिंग युनिट तुम्हाला पाहायला मिळतो, जिचे 4ही गोलंदाज फिरकीपट्टू आहे. आता एक फास्टर गोलंदाज प्रणित पाटील आपल्याला पाहायला मिळतो. ओ धावचीची संधी, पंचांनी अपील उचलून धरले. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळेल. धावचीच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. लेट पण थेट डीजे ऑपरेटर आता रंगात येतात. लोकांना झोप आली की मग त्यांची झोप उडते आणि मग सगळ्यांची उडवतात झोप. खोलात टाकण्याचा प्रयत्न. यॉर्क लाईन बॉल आपल्याला पाहायला मिळतात. सुंदर गोलंदाजी केली जाते. आता मला तर वाटतं डिक्शनरी खोलावी लागेल या गोलंदाजीसाठी. कौतुक करायचं तर किती करायचं हा देखील प्रश्न पडलाय, कारण फार सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं 4ही गोलंदाजांनी इम्प्रेस केलं. हा बॉलिंग युनिट फार खतरनाक आहे. शब्द अपुरे पडतील अशी गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये SBCC उमरोली संघाची पाहायला मिळते. शेवटच्या बॉलवरती धावचीची संधी, पण एक धाव इथे मिळालेली आहे. शेवटचा बॉल होता त्यामुळे रिस्क घेतली बाटस्त ही धाव कंप्लीट करण्याची. शेवटच्या बॉलवरती धाव मिळते. एक डाव संपला पहिल्या डावाच्या अखेरीस धावसंख्या धावफलक 13 आणि टार्गेट इथनं 14 धावांचं असेल. लोएस्ट टोटल ऑफ दी टुर्नामेंट. इंडियन प्रीमियर लीग मध्ये पाहिलं तर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने सर्वाधिक कमी धावा बनवल्या होत्या 49. आणि आज सरपंच चषकामध्ये सर्वाधिक कमी धावा बनवण्याचा विक्रम नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरपाडा संघाचा 13 धावांचा. खर तर हा रेकॉर्ड त्यांच्यासाठी चांगला नसेल, पण उमरोली संघ फार खुश असेल, कारण फार कमी धावसंख्येवरती त्यांनी नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरपाड्याला रोखलेला आहे. पहा लोएस्ट टोटल इथे पाहायला मिळते. BGT मध्ये ज्यावेळेस आता लास्ट सीझन गेला त्याच्या अगोदर जो सीझन झाला तिथे भारत 36 ऑल आउट झाला होता. 36 वरती इंडिया ऑल आउट झाला होता आपण पाहिलं BGT मध्ये. परंतु पाठीमागची जी सिरीज झाली त्यामध्ये आणि त्याच्या पुढची मॅच खरं तर गाभामध्ये झाली आणि तिथे अजिंक्य रहाणे कॅप्टन असताना भारत जिंकला होता. लोएस्ट टोटल देखील तुमच्या आयुष्यात येऊ शकते कधी. आम्ही नेहमी सांगतो तुषार सर की एक सामना किंवा एक स्पर्धा त्या संघाचं आणि त्या खेळाडूचं अस्तित्व सांगत नाही, किंवा त्या खेळाडूचं ते कॅलिबर किंवा त्या संघाचं कॅलिबर सांगत नाही. एखादी स्पर्धा एखादा महिना तुमच्यासाठी खराब असेल, पण त्या स्पर्धेमध्ये त्या मॅच मध्ये किंवा त्या महिन्यात त्या खेळाडूचा खेळ चांगला झाला नाही म्हणून तो खेळाडू किंवा तो संघ वाईट आहे असं नाही. प्रत्येक जण जिंकण्यासाठी मैदानात उतरत असतो. आणि आमचे खऱ्या अर्थानं जर तुम्ही पाहिलं बदलापूर असोसिएशन बदलापूर समालोचक समितीचे विद्यमान अध्यक्ष आमचे वन ऑफ द स्टायलिश कॉमेंटेटर मॅडी धुळे, अर्थातच
महेशजी धुळे यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. जबरदस्त समालोचन. मॅडी सर या आपण आमचा मुख्य अतिथी मंचावरती. त्या खऱ्या अर्थानं या व्यक्तिमत्वावरती या संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी आहे. रिस्पॉन्सिबिलिटी, खऱ्या अर्थाने जबाबदारी हा शब्द ऐकायला जरी सोपा असला ना तरी ती जबाबदारी जो व्यक्ती घेतो ना त्याला माहिती आहे त्या शब्दाचं महत्त्व किती मोठं आहे आणि तो शब्द किती कठीण आहे. खऱ्या अर्थाने ज्या स्पर्धेची जबाबदारी त्यांच्यावरती आहे त्यांना माहिती आहे वेळोवेळी या स्पर्धेसाठी उपस्थित राहणं हे अनिवार्य आहे, महत्त्वाचं आहे. त्यामुळे आता आपण पाहिलं जवळपास 1 वाजलाय पण आवर्जून ते या स्पर्धेसाठी आलेल्या त्यांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. मोस्ट वेलकम मॅडी सर, आपल्या स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक स्वागत करू. चौदा धावांचं टार्गेट डोळ्यापुढे ठेवून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. शरद आणि साहिल आपण पाहतोय सलामीची जोडी. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर विकेट संपादित केली. नक्षत्र एंटरप्राइजेस सौदरपाडा संघाने देखील दाखवलंय हम किसी से कम नाही. पहिला बॉल अगदी पहिल्या बॉलवरती सफलता इथे अर्जित केली. चांगली सुरुवात इथे पाहायला मिळाली. अगदी उमरवली संघाला देखील पहिला धक्का 0वरती या ठिकाणी दिला गेलाय. त्यावेळेस गोलंदाज सज्ज होते, फलंदाज सज्ज नव्हते आणि पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज. 14 धावांचं लक्ष आहे. 14 इज द टार्गेट. लोवेस्ट टोटल ऑफ द टुर्नामेंट 13 पहिल्या इनिंग मध्ये बनल्या होत्या. बॅकफुटला गेलेत आणि यावेळेस बॉलला केवळ दिशा दिली. गल्ली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते. एकच धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेनं डावाचा श्रेणीचा झालाय. सेन्सिबल क्रिकेट उमरोली पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न करते कारण पाठीमागच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं होतं विकेट आल्या होत्या परंतु विकेट आल्यानंतर अगदी सिंगल डबल घेण्याचा प्रयत्न त्याने केला आणि पाठीमागच्या सामन्यामध्ये मला वाटतं 16 दिल्या होत्या प्रतिस्पर्धी संघाला आणि या मॅच मध्ये केवळ 13 धावा दिल्यात. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. इथे देखील सुरुवात तर चांगली झाली. ड्राइव्ह केलाय. क्लासिकल ड्राइव्ह आपल्याला पाहायला मिळाला. सुंदर फटका. बॉल स्वीप कव्हरला क्लिअर करणार. धावा मिळणार 4. चौकार. जसा मैदानाच्या आतमध्ये बॅटर आणि बॉलर मध्ये आपण पाहतोय जेव्हा हे द्वंद्व युद्ध सुरू असतो त्याच सोबत बॅट आणि बॉलचं टायमिंग फार महत्वाचं असतं. तसंच कॉमेंटेटर आणि डिज ऑपरेटर मध्ये देखील टायमिंग फार महत्वाचा असतो. आज तोच टायमिंग कुठेतरी थोडा मागे पुढे झाला. सॉफ्टवेअरने खेळून काढला. डिफेन्सिव्ह अप्रोच आपल्याला पाहायला मिळाला. शॉर्ट पॉइंटला बॉल अडवला जाईल. धावा संख्या मिळेल 1. स्ट्राईक होईल. रोटेट. धावफलक सध्या सिंगलच्या मदतीनं 6 या आकड्यावरती. 6 ऑन बोर्ड. अप्रतिम आयोजन. संपूर्ण स्पर्धेचं नीटनेटकं आणि प्रामाणिक आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. फार मेहनत झाली. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर प्रचंड मेहनत घेतली. जर्मन मित्रमंडळ कान्नूर सरपंच चषक कान्नूर या स्पर्धेसाठी प्रथम नागरिक कान्नूर गावचे त्यांच्या सन्मानाने ही स्पर्धा. आडवा बॅटने हल्ला केलाय. इनफिल्डचा वरून उडवला. डीप मिड विकेटला बॉल. फिल्डर तैनात.
आणि पलटलेत. बघता बघता 2 धावा मिळतील. एकाला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं. 1-2 का 4 नाही पण एकाचा 2 तर झाला. बाय 1 अँड गेट 1 फ्री. धावा संख्या आपण पाहतोय दुहेरीच्या मदतीने सध्या टोटल 8 वरती 8 ऑन बोर्ड. जवळपास 1 वाजून गेला पण प्रेक्षकांची संख्या काही केल्या कमी होत नाही. या स्पर्धेवरती असलेलं प्रेम. नाईट क्रिकेट सर्वांनाच आवडणारा फॉर्मॅट. ओ हो हो, व्हॉट अ शॉट. हा भीम टोला, हा वज्र टोला. चेंडू मिड विकेटच्या बाहेर गेला. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. चेंडू मिड विकेटच्या बाहेर. छूम अंतर. मान ज्याला मिळाला खऱ्या अर्थाने आपण पाहतोय उमरोलीचा अभिमान, उमरोलीचा स्वाभिमान. गोलंदाज साहिल ठरलाय या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. अभिमान आहे उमरोलीचा, स्वाभिमान आहे बदलापूरकरांचा. आणि खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर ज्याला बहुमान मिळाला ISPL मध्ये टेप बॉल हाताळण्याचा तो साहिल